काय बाळप्पा भाऊ भाऊ गप्पा मारत आहे वाटतं. होय, तुला काय अडचण आहे का? मी काय केलं रे बाळू? कवा आपा वाकड्यातच बोलतो मला. तुला नसत्या चौकशा लागतात ना मग, म्हणून. नसत्या चौकशा नाही रे बाबा, काळजी आहे म्हणून बोलतो मी. काळजी ऐकलं का मी माझा? आता का गप असायचं नाही आणि तू कोणाच्या बापाचं ऐकत नाहीस. चल तात्या जातो, घरची समधी वाट बघत आहे. हा? वाट बघत आहे म्हणजे भांडण करून आला काय तू? नाही नाही, असं झालं होतं न सांगता. असं होय, मला वाटलं लग्नाचा इशे निघला आणि भांडून आला काय. आलाच का माझ्या लग्नावर? म्हणजे लग्नाचा इशे निघल्यावर आवडत नाही का तुला? नाही, लय आवडतंय. असं का बोलतो रे बाळू? मला तर लय वाटतं बघ तुझं लगीन होऊन जावं. लय काळजी रे तुला समध्यांची. अरे असते बाबा काळजी, गावात राहायचं म्हणजे गाववाल्यांची काळजीच करावं लागते. आणि लगीन म्हणलं ना तर मला समध्यांचं होऊन जावं असं वाटतं. पण माझ्या आणि माझ्या लग्नाची काळजी करू नकस, आधीच सांगून ठेवतो. नाहीतर माझं लगीन राहू दे, तुझं लगीन व्हायचं ना आयुष्यभर. हे बाळू, किती वेळा सांगितलं तुला माझ्या लग्नाविषयी असं बोलत जाऊ नको बाबा. हे तुझा सबूत मागे घे रे. माझ्या लग्नावर बोलशील का? नाही बोलत भाऊ, नाही बोलत. सबूत मागे घे. हा, ध्यान ठेव, परत बोलशील बिलशील. अरे नाही बोलत बाबा, आता काय जीव घेतो काय? ए भीमा जा रे, त्याला घेऊन जा. अरे घरची वाट बघत आहे ना. हा? जा बाळू जा. ए, तू सांगायची गरज नाही. हा? आमचा आम्ही जाऊ. जा जा बाबा जा. चल भीमादा. होय, आता जातो र. जा रे बाबा जा. अरे बाबू, याला काय बोलायचं म्हणलं तर हे लग्नावूनच धमकी देतो. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, नंदी तुझा मित्र. हर हर महादेव, हर हर महादेव. मी काय म्हणतो गायत्री, खुश आहेस ना? होय, घर खूप मोठं आणि छान आहे. माणसं देखील चांगली आहेत. आणि मुलगा? म्हणजे पसंत आहे म्हणायचं. अहो, सगळं सगळ्यांना पसंत आहे, पण आपली परिस्थिती त्यांच्या नजरेतून सुटली असेल असं मला वाटत नाही. बघा, हे बघ रुक्मिणी, त्यांनी गायत्रीची ओटी भरून डोक्यावर अक्षता टाकल्या का नाही? तू सुरुवातीपासून बडबडत आहेस, पण महादेवानी सगळं काही घडवून आणलं का नाही म्हणतो मी. अहो, म्हणून काय आपण विचारच करायचा नाही का? काय म्हणते? कर, विचार कर, पण काळजी करू नकोस. महादेव सगळं काही ठीक करतील. अहो, सगळं काही देवावर सोडून चालत नाही म्हणते मी. सोन्याच्या ताटाचा मुद्दा अजून त्यांच्या डोक्यात तसाच आहे बघा. म्हणजे आपण अजूनही श्रीमंत आहोत असंच त्यांना वाटतंय. काळजी करू नकोस, महादेवाच्या मनात आहे तेच होणार. तुला काय वाटतं गायत्री? तुम्हाला जे वाटते तेच बघा. म्हणजे लग्न होणार असंच वाटतं तुला? चला, हर हर महादेव. बाळू, अरे जरा शहाण्यागत वागत जा की. आता मी काय केलंय? जाताना सांगून जात नाहीस, बोलवायला की परदेशी येत नाहीस. आज काय करतोयस बाळू? कुठं काय केलंय? अर्ध्यावर तर बसलो होतो की. तसं नाही बाळू, घरच्यासनी आपली काळजी असते. आपण बी जबाबदारीनं वागाय ना ग का? सांग बघू. होय, म्हणतो आहेस ते बराबर आहे. बाजूला किती बी आणि काय बी बोलला तरी त्याचा जीव आहे तुझ्यावर. मला ठाव आहे तर तुझ्या सारखा सारखा विचार करत असते बघ. अरे तू मस्ती कोणाला माझा त्रास व्हाय ना ग, म्हणून मी सारखं बाहेर असतो या.
अरे पण सांगून जा, एवढंच मत आहे आईचं. होय समजलं. हा, तुझ्याच्या वागण्यामुळेच घरचे तुझ्यासाठी वेगळा विचार करतायत असं वाटतं. वेगळा विचार म्हणजे? समजा मला काय ठाव नाही, पण तुझ्यासाठी वेगळा विचार करायचं सुरू आहे त्यांचं. अरे काय ते नीट बोल की. मलाच ठाव नाही तर काय सांगणार. माझ्या कानावर आलं तेवढं मी सांगितलं. खरं का? का माझ्या बसंगायला पोतो आहेस? नाही बाबा, खरंच सांगतो हाय. काय विचार केला असेल? चांगला विचार केला असेल. चल